रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलर आपणासमोर सिद्धहस्त लेखक माननीय श्री अनिल तुळशीदास सावंत, मुक्काम पोस्ट लिम, तालुका जिल्हा सातारा, ज्यांचं शिक्षण BCom GDC&A टॅक्स कन्सल्टंट म्हणून झालेलं आहे. त्याचबरोबर सध्या ते किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्या पारावरचा अड्डा या कथासंग्रहातील कथा मी आज आपणासमोर अभिवाचन करणार आहे. तत्पूर्वी अनिल सावंत सरांनी आपल्या कथासंग्रहातील कथा अभिवाचनाची परवानगी आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार आणि आपल्या सर्वांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण आपण माझ्या कथा एवढ्या आवडीनं ऐकता आहात. माझ्या माय मराठीची सेवा करण्याची आपण मला संधी देत आहात. आपल्या मराठी भाषेतील कथा, कादंबरी यांचं अभिवाचन आपण एवढं ऐकता आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ऐकूया माननीय श्री अनिल सावंत सरांच्या पारावरचा अड्डा या कथासंग्रहातील कथा इलेक्शन. उगवतीकडं लालबुंद गोळा डोंगराच्या कुशीतून वर येत होता. त्याचाच वितळलेला भाग सगळीकडे पसरला होता. शुक्राची चांदणी आपल्या प्रतिबिंबाकडे पाहून स्वतःचं अस्तित्व हरवल्यासारखी हळूहळू कोमेजत चालली होती. मध्येच गाय बिंबीच्या देठापासून हंबरत होत्या. सर्जेराव अण्णाचा मळा सगळ्या जोंधळ्याच्या कणसांनी बहरून अगदी दाटीवाटीनं उभा होता. अण्णांची दृष्टी त्या पांढऱ्या शुभ्र कणसावरून हलत नव्हती. एक एक कणीस मनात साठवून ठेवता आला असतं तर किती चांगलं झालं असतं, अशी पुसटशी कल्पना राहून राहून त्यांच्या मनात येत होती. खडकासारखी कडक माळरान असलेली जमीन आज बोलत होती. सरजा बापाला एकटाच, चुलत्यांना 7-8 पोरं. चुलत्याची पोरं हत्तीसारखी झोलायची, त्यांची गुरमाई चालायची. सरजाचं आणि त्याच्या बापाचं काय एक चालायचं नाही. पाहिजे असेल तर देतो, ती जमीन घे, नाहीतर कवडी सुद्धा द्यायचो नाही, सांगल ती जमीन घ्यावी लागेल, असा चुलत्यानं त्यांना सज्जड दम भरला होता. त्याच्या बापानं ज्या माळावर गुराचं गावातही यायलाच कचरायचं, तो माळ कसा बसा पदरात पाडून घेतला होता. सरजाला जसं कळू लागलं तेव्हापासून सरजानं आपल्या आईची सेवा केल्यासारखी अहोरात्र मेहनत करून त्यांचा माळा केला होता. विहिरी खांदल्या. कडक दुष्काळातही त्याला 4-4 मोटाचं पाणी असायचं. त्यानं शेतीत बरीच प्रगती केली होती. आवत काट्यासह एक ट्रॅक्टर पण घेतला होता. हो, त्याला श्रीपती नावाचा एक ड्रायव्हर होता. नवं शेती तंत्र बाजारात यंत्र येऊ दे, ते पहिलं सर्जेराव धाडस करून घ्यायचा. सर्जेराव असा फेरफटका मारून जोंधळ्याच्या बांधावरनं थेट बैलाच्या गोट्यापर्यंत आला. सुंदऱ्या बैल जीव खाऊन हांबारला. तो बैलाच्या जवळ गेला. कौतुकानं गळ्याच्या पोळीला बराच वेळ खाजवत राहिला. त्याच्या गळ्यात गळा घालून कितीतरी वेळ तो मूक संभाषण करीत राहिला. नाही रसोदऱ्या, नाही, मी तुला ऐकणार नाही. अरे तू माझा भाऊच आहेस र. अरे पैशानं काय माया ऐकत घेता येईल वैर? तो असाचा संबंध काहीतरी बडबडला. सुंदरा बैल सर्जेरावाचा जीव का प्राण होता. सुंदऱ्याला ह्या वर्षी पुशेगावच्या जनावराच्या प्रदर्शनामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं. 1,20,000 त्याची किंमत झाली होती. पण सर्जानं त्याला ऐकला नाही. पिकांच्या अंगातून त्याचं कष्ट वर आल्यासारखं पाहणाऱ्याला वाटायचं. त्याची आज प्रगतिशील शेतकऱ्यामध्ये गणना होत होती. काडब्याच्या 2 भाल्या मोठ्या पेंड्या खायला घालून तो आत आला. शिवा, अरे तांबाटी पाण्याला आले ती.
अरे याच भरात खताचा एक डोस दिला तर चांगला मानवल बघ. वरच्या बाजूच्या उसाला पण पाणी द्यायला पाहिजे. होय, खताबद्दल विचारणार होतो मी. आजच खत टाकून भिजवून घेतो मी. उसात बी पाणी सोडतो. गायांच्या दारा काढायला निघालेला शिवा बोलला. सर्जेरावानं आपली न्याहारी उरकली आणि ट्रॅक्टरजवळ येऊन ड्रायव्हरशी तेल पाण्याबाबत विचारलं. वड्याच्या बाजूनं ग्रामपंचायतीचा कोतवाल किश्या आपल्या लांब तांगड्या झापा झापा टाकीत दोहतार सावरीत लगबगीने येताना दिसला. तसा तो म्हणला, कोतवालाने इतक्या सकाळी कसा काय आलाय रे? सर्जेरावानं ड्रायव्हरला विचारलं. आता त्याला काय कल्पना नसल्यामुळं तो पण त्यांच्याकडे बघायला लागला. की शिवाय कोतवालानं लांबनच रामराम घातला. कार आज सकाळच्या पारीच मळ्याची वाट? काय नाही जी, सरपंचानी बोलावले. म्हणलं अर्जंट काम आहे, ग्रामसभा बोलावली या. अर्जंट? अर्जंट असं काय काढलं रे? आता ती काय मला माहित नाही व. माझं आपलं सांग काम्या न हो ना म्या. अग अग ह्यो किशा आलाय बघ. ए किशा, जागा राहत. लय दिसाने आलायस. अरे काय माळवा टाळवणी. चहा घेऊन हो पुढं, मी आलोच. अव अण्णा म्हणजे कृतज्ञतेचा कळस. कुणी पण मळ्यात आलं तर ते कधी मोकळ्या हातानं पाठवत नसत. त्यामुळं अण्णाच्या मळ्यात यायला कुणी पण उत्सुक असायचं. ग्रामसभा एखाद्या डावागत तुडून भरलेली होती. अशा महिन्याला ग्रामसभा पंचायतीत झाडायच्या. एकमेकांच्या टरी उडायच्या. मनात काहीतरी किलमिश ठेवून वर चेहऱ्यानं हसून बाहेर पडायला लागायचं. आज पण सगळे काही प्रश्न उपस्थित करणार होते. ग्रामसभेला सुरुवात झाली. सरपंचाने सुरुवात केली. या बघा, ही सभा एका मोठ्या विषयासाठी बोलावली आहे. तशी निकड प्रत्येकाला आहे पाण्याची. पाणीपट्टी वसुलीसाठी ही ग्रामसभा बोलावली आहे. आपल्या पंचायतीची वसुली 25% एवढी झालेली आहे. त्याच्याविषयी अण्णासाहेब आपल्याला सविस्तर माहिती देतील, असं म्हणून सरपंच खाली बसले. बोला अण्णासाहेब. पाटील आपल्या पांढऱ्या लांब मिशावर पालथी मूठ फिरवत बोललं. पाटलाचं वय 95 वर्षाचं. त्याचं व्यक्तिमत्व पण भारदस्त होतं. आवाजात दमदारपणा होता. तसं बघायला गेलं तर आपल्या पंचायतीची स्थिती इतर पंचायतीपेक्षा बिकटच आहे. आम्ही नवीन नवीन योजना राबवल्या, त्याचा सगळ्यांना फायदा होईल म्हणूनच. अण्णासाहेब, मुद्द्याचं बोला. पाटलांना घाई झाल्यासारखं ती बोललं. मुद्द्याचं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की पाणीपट्टी वसुली आपली दरवर्षी 50% ही होत नाही. वसुली करायला गेल्यानंतर काहीतरी सबब सांगून पिटाळलं जात आहे. आम्ही सेवक वर्ग, आम्हाला जास्त काही बोलता येत नाही. तेव्हा यावर काहीतरी विचार करायला हवा. बरं, एवढंच का तुमचं म्हणणं? पाटील पुन्हा एकदा चष्मा सावरत बोललं. अण्णासाहेबांनी मानेनच होकार दिला. पाटील उठलं आणि त्यांचा तोफखाना सुरू झाला. माझं म्हणणं आहे की प्रत्येकानं आपापल्या परीनं पाणीपट्टी असल तेवढी भरली पाहिजे. आपल्याला पाणी लागतं या, त्यात काय वावगं नाही. तवा ते भरून सहकार्य केलं पाहिजे. आणि ज्यांची अवपत नाही त्यांना मुदत द्या. आणि मुदतीत बी चालढकल झाली तर त्याचं नळ कनेक्शन कट करा. पंचायतीचं उतार दाखलं देऊ नका गे.
या बघा म्हणजे जप्तीची येळ येत नाही व या बघा एवढं स्ट्रिक्टली झालं तर इझी होईल असं म्हणून त्यांनी अण्णासाहेबाकडं एक कोरडा कटाक्ष टाळला. मंडळी तुमची पण मतं सांगा. या बघा वाटाघाटीत काहीतरी डिसिजन होईल की काय पाटील खाली बसलं. पाटलांचं मोडकं तोडकं इंग्लिश मराठी वाक्यात घुसवून सरमिसळ करीत बोलण्याची सवय सगळ्या गावाला माहीत होती. एक एक जण उठून बोलायला लागला. शेवटी निर्णय ठराव पाटील म्हणले तसाच झाला. बाकीच्याने अनुमोदन दिलं आणि सभा संपायची वेळ आली तेव्हा सरपंचांनी कोणाला आणखी काय बोलायचंय का? अण्णा तुम्हाला काय विचारायचं काय असं विचारलं. मला काय नाही विचारायचं, फक्त सर्जेराव अण्णाचं पुढचं वाक्य होण्याआधीच बोलबालाचा गलका झाला. हे बघा आपला जाधवाचा भिकू त्याच्या वावरात गेले 5-6 महिने झालं पाईपलाईन लिकेज झाली आहे. त्याच्यामुळं त्याला आत्ताच पीक घेता आलं नाही. जवळजवळ 3 गुंठ जमीन पडून आहे. त्यानं पंचायतीला अर्ज केला पण पंचायतीनं डोळं झाक चालवली. त्याचं हातावलं पोट. त्याला ह्या बेगार जमीन नाही. अरे होय ना भिकू. अण्णानं भिकूकडे बघितलं. त्यानंतर भिकूनं आपण केलेल्या अर्जापासून आत्तापर्यंतचा सर्व पाडा वाचला. आजच लिकेजचं काम होईल. सरपंचाने शिपायाला हाक मारली. ए कांबळे ए अरे आपल्या त्या फिटरला बोलवून घे. आजच्याच काम उरकून टाका. या बघा अशी कामं खोळामता कामा नाहीत. कांबळेने नेहमीप्रमाणे आत्ताच जणू करतो असं हलवून मान सांगितलं. जाधवाच्या भिकूच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. आणखी कुणाचं काय पण परत कुणीच काही बोललं नाही. बरं उरका आता. उग एरंडाचा गुराळ लावू नका. पाटील पुन्हा एकदा गरागले. चव्हाणाच्या रघु राजकारणातला मुरबी. पुढाऱ्याच्या मागं शेपूट गोळत असल्यासारखं त्यांच्याबरोबर राहून तो सभेत भाषण हाणायचा. सभेचं विसर्जन करण्यासाठी तो उठला. आजची ग्रामसभा आपल्या गावचे सरपंच, पोलीस पाटील, अध्यक्ष व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. ठराव करण्यात आले. त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. थोडक्यात उरक थोडक्यात. पाटील त्याला मधीच तोडत पुन्हा एकदा कातावल्यासारखं बोललं. ही सभा संपली असं मी घोषित करतो. कोपऱ्यात क्षणभर खसखस पिकली. गणसंख्या वहीवर सह्या झाल्या. सभा उठली. पाटील गायगानं उठलं. सर्जेराव अण्णांना घेऊन त्यांच्या वाड्यात गेलं. बैठकीतल्या खोलीतल्या पलंगावर बसून तक्क्यावर अंग टाकून त्यांनी विषयाला हात घातला. तुम्हाला बोलावण्याचा बेद कळला असेल का? मला काय कळलं नाही. अण्णाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. म्हणजे आता बघा जेडपीचं इलेक्शन आता लागल. हो ते आलंय माझ्या कानावर. नुसतं कानावर येऊन काय करता? त्यासाठी काहीतरी खटपट करायला पाहिजे. परवा जिल्हाध्यक्षाने बोलावलं होतं मला. या इलेक्शनला कुणीतरी हुकमी हक्क शोधून काढा असा मला त्यांनी शब्द दिलाय. तिकिटाचं आपण आपलं बघू असं ते म्हणल्यात. अहो मग करा की एखादा उभा होऊन जाऊ द्या. आपल्यात बी लय न घायती घ्या. अरे नुसत्या नगाला काय करायचं? कार्यकर्ता पाहिजे. तुमचं नाव मी त्यांना सुचवले. म्हणजे? सर्जेरावांना नुसता वासून बघत राहिलं. छा 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 आपल्याला नाही जमायचं ते. अहो कुठं इंद्राचा ऐरावत. अहो जुरी झाली म्हण आता. लोकशाही आहे. कुणाला बी
उभं राहता येतंय. अहो इंग्लंडचा एक बूट पॉलिश करणारा त्यो बिल्डन का कोण फिल्डन त्यो राष्ट्रपती झाला. मग आपण काही कमी आहे वय? नाही ते खरं आहे, पण अव आईच्या पोटात कोण शिकून येतं का? हे बघा, कुठली पण गोष्ट सरावानं होती. आता पणबिन करत बसू नका. आता जनतेला आणि पक्षाला पण तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे. पाटील सभेत बोलावं तसं बोललं. बरं करतो विचार. सर्जेरावांनी माळ्याची वाट धरली. गावाच्या चौकाचौकातून इलेक्शनच्या उमेदवाराचे बोर्ड लागले. गावातले सर्जेराव अण्णांना नाही होय करता पाटलांनी तयार केलं. अहो झेडपीचं तिकीट अण्णांना मिळालं. अण्णा इलेक्शनला उभं राहिलं आणि सगळं गाव फेफरं आल्यासारखं कामाधामाला रजा टाकू लागलं. बायकोला हो पुढं मी आलोच असं म्हणून बापे माणसं पिटळू लागली. सकाळच्या शेतात निघालेला माणूस ऊन खाली झाल्यावरच रानात दिसायला लागला. आड्या आड्यावर निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या. आता अण्णाच्या विरोधात कोण उभा राहणार या गावात? तर कोण नाही. शेजारच्या गावातलाच कोण उभा राहिला तर राहिला, नाहीतर काय उपयोग नाही. आता असं काय बोलतेस? रबरच आहेत उमेदवार, पण आपल्या घरातली 2 मतं पडली तर लय झाले. राग्या मिश्किलपणे म्हणाला. हे लय हारीचा लाल दुनियेत आहेत बरं का, एकटा अन्नाच नाही. ते बी खरं आहे. चला निघतो मी. ए चांद्या, 2 स्पेशल पान दे झाडदिशी. मसाला बिसाला लाव जरा चांगला. रघु निघालास होय? अरे बस जरा. उन्हाचा करंट काय म्हणतोय? मास्तर विनवणीच्या सुरात म्हणाले. बाबा तुम्हाला काय पेन्शन आहे, पोरग बँकेत आहे, माझं तसं नाही. रंगी बोंबलत असेल तिकडं. रघुने एक पान तोंडात कोंबलं आणि दुसरं मास्तरांना दिलं. मास्तर गालातल्या गालात हसले. इलेक्शन लागल्यापासून चंद्याच्या पानपट्टीवर लोकांची वर्दळ होऊ लागली. त्याचा धंदा चौपट वाढला. एका परीने निवडणूक लागली ते बरंच झालं होतं. त्यानं कर्जावर काढलेल्या पानपट्टीचा धंदा रॉकेल संपलेल्या दिव्यासारखा मंद मंद चालला होता. या निवडणुकीत कर्जाचा हप्ता नील होणार असा चंदूला आत्मविश्वास होता. शिवाय गावची जत्रा पण निवडणुकीच्या आधी होणार होती. यंदा गावची जत्रा जंगी होणार होती. इलेक्शनच्या निमित्तानं पार्ट्यांच्या चढाओढीत तमाशा ऑर्केस्ट्रा बघायला मिळणार होता. सगळी कशी अगदी खुशीत होती बघा. 2 दिवसात गावागावात इलेक्शनची पोस्टर्स चिकाटली. अण्णांच्या विरोधात शेजारच्या गावचा दोंडेबा उभा राहिला होता, पण अण्णाच्या तुडीचा तो नव्हता असं सगळ्यांचं म्हणणं होतं. निवडणुकीची तारीख जवळ आली आणि अण्णांच्या धावपळीत वाढ झाली. ते सकाळी बाहेर पडलं की रात्रीलाच मळ्यात यायला लागलं. त्यांच्याबरोबर पक्षाचे कार्यकर्ते मंडळी असायचे. त्यांचं जेवण खाण उठबस करता करता अण्णाची बायको गाजरा, अहो हिला नको जीव झाला होता. कधी एकदा ही भावाने तोंड फिरवतीया काय माहीत. ती निवडणुकीला उद्देशून शिव्या घालायची. मळ्यातला अण्णाचं लक्ष उडलं होतं. त्यांच्या पायातला स्केटिंगची चाकं बसवल्यासारखी पायाला अवस्था झाली होती. आज एक गाव तर उद्या दुसऱ्या गावी सभा होऊ लागल्या. गावातलं काही पुढारी मंडळी अण्णाच्या विरोधात दोंडेआबाच्या पक्षाला जाऊन भेटली होती. हो, तेवढीच काळजी वाटत होती. बाकी गावातली परिस्थिती चांगली होती. अण्णांचा मुलगा मुंबईला एका कंपनीत होता. त्याचं पत्र आलं होतं. त्यानं तिथंच एक फ्लॅट खरेदी केला होता. अण्णांना आणि आईला त्यानं मुंबईला बोलावलं होतं. अण्णाच्या बायकोनं त्यांना ही बातमी सांगितली, पण अण्णाने ती साप उडवून लावली. अरे फ्लॅट काय पळून जातोय वय? आज्यानं निवडणूक लढवली या त्याचा अभिमान नाही वाटणार ना तुम्हाला? आता मला येळ नाही, इलेक्शन होऊ दे. गुलाल रंगवूनच 4-8 दिवस येतो.
अशा शब्दात अण्णानं गाजराची बोळवण केली. त्या दिवशी सकाळीच अण्णाच्या घरी पक्षाची माणसं आली. शेजारच्या वाडीत जाहीर सभा होती. आमदार, खासदार आणि नेते मंडळी येणार होती. त्यासाठी बैठक घेण्यात आली होती. सभेला लय मेजॉरिटी असलं तर मतदारावरती इम्प्रेशन पडतं या. वाडी आणि शेजारची गावं आपला बालेकिल्ला आहे. त्यो एकदा हातात आला की झालं सगळे. त्यासाठी 5-50 तरणी पोरं कायम संगती पाहिजे ती. पाटील आपकाला आपला पटका सावरत म्हणालाय. बरं, मग काय करावं लागलं म्हणता? पाहिजे तर घरोघर फिरू. घ्या, घरोघर फिरून काही गोष्टी होत नसत्यात. मतदार पण आता लय हुशार झाल्यात. तुमच्या वहीमध्ये वही मिसळून मोकळी होत्यात आणि वरती टायमिंगला गोड पेंट खातया. तशी गत व्हायची. जुनी मनच आहे ती. असतील शीतं तर जमतील बोत. तेव्हा काय ती नीट विचार करा तोंडचा घास पाडण्याच्या अगोदर. अहो पर आता पण कशाला? अहो मोठ्या मोठ्या मंत्र्या संत्र्यापर्यंत हेच करते ती. सभेतली भाषणं वेगळी असते ती. प्रत्यक्षात पैसा पैसा पाण्यासारखा सोडावा लागतो. पेरणीला किती पायल्या लागते ते बघू नका. उगवणार 100 पटीनं. 75,000% मतदान आपल्या बाजूला आहे. 75% मतदान आपल्या बाजूला आहे. आता थोड्यासाठी काचकूच करू नका बरं का. या बघा, ह्याला टेक्निक म्हणते ती. उगाच आम्ही आयुष्याची 90 वर्षे नुसती काळ्याची पांढरी करण्यात घालवली नाही ती. काय समजले? बरं बरं, मी करतो काहीतरी तजवीज. तुम्ही लागा का आम्हाला. अण्णा चितागती झालं आणि झाडदिशी पाटलांनी हुकूम सोडला. सरजा, यकन्या, तुमची 4 जीप गाड्या वाड्या वस्त्यावर आणि शेजारच्या गावातनं फिरवा. प्रचार कसा अगदी जोरात झाला पाहिजे. असं म्हणून पाटलांनी 5-5 हजाराची 2 बंडलं त्यांच्या पुढ्यात टाकली. सर्जेराव अण्णा, हे बघा, मला परक नाहीत. प्रचार कसा अगदी नीट झाला पाहिजे. सगळी मंडळी जेवून खाऊन आपापल्या कामाला निघून गेली. पाटील मागं थांबलं. अव, तुम्ही कशाला दिलं? मी दिलं असतं ना व. अण्णा भारावून बोललं. तुम्ही असं परक्यावाने बोलू नका बरं का. हे समाजकार्याची पताका तुम्ही हाती धरली या. त्यात मदत म्हणून समजा. गाजराबाईनं पाटलाकडे बघून मनातल्या मनात 1000 शिव्याची लाखोली वाहिली. निवडणूक कार्याला सर्जेराव अण्णांचा खजिनदार म्हणजे पाटीलच. त्यांचीच ठेव, त्यांचीच कमी रकमेनं परत करून पाटलांनी अण्णावर उपकार केला. तो अण्णाच्या मनात कायम राहिला. जशी जशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी तशी अण्णाच्या सभेला 100-150 तरणी पोरं दिसायला लागली. जंगी सभा व्हायला लागल्या. दररोज दारूच्या बाटल्या आतल्या खिशातनं सप्लाय होऊ लागल्या. अण्णा सुद्धा कधी स्टेजवर उभे राहिले नव्हते. ते चक्क भाषण देत होते आणि त्याच्यावर टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. अण्णांनी खर्चाला मागापुढं पाहिलं नाही. त्यांचा जीव की प्राण असणारा दावणीतल्या सुंदऱ्या बैल सुद्धा त्यांनी बघितला नाही. तो सुद्धा पडत्या भावात त्यांनी एकूण टाकला. ट्रॅक्टरचा हप्ता थकला तरी त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. प्रत्येक वस्तू पानाला लागत होती. कारभारणीचा जीव नुसता तिळतिळ तुटत होता, पण तिचा नाईलाज होता. उघड्या डोळ्याने पाहण्याव्यतिरिक्त तिच्या हातात काहीच नव्हतं. निवडणुकीच्या दिवशी अण्णा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना करीत होतं. येणाऱ्या मतदाराला ते अगदी लोटांगण घालत होतं. दिवसभर त्यांच्या पायाला पाय नव्हता. मतदारांसाठी सगळ्या सोयी होत्या. मतदानाचा दिवस संपला. 90% मतदान झालं होतं.
निकालासाठी गाड्या जिल्ह्याच्या दिशेनं धावल्या. निकाल सुद्धा लागला. अण्णांना कापरं भरलं. हो, अण्णांना कापरं भरलं. सर्जेराव अण्णा एकदम थोड्या मतानं पडलं आणि दोंडे आबाई जय झालं. अहो ढोल ताशाने असं म्हणतो दणाणून गेला. अहो कसं तरी लडबड बडबड करत अण्णा पाटलापर्यंत पोचलं. काही वेळापूर्वी वातावरणात उत्साह भरून राहिला होता. श्रावण महिन्यातल्या हिरवळीवर एखाद्या विषारी वायूचा शिडकावा झाल्यासारखं ते घडलं होतं. अण्णा त्या मैदानावर आनंदात नाचणाऱ्या माणसावर भावनाशून्य मनानं सर्व निरखित होतं. ग्रह फिरलं. काही वेळापूर्वी अण्णांची माणसं गुलाल ढोलताशा सावरून उभी होती. ज्या वेळेस 1000 मतांनी अण्णा आघाडीवर होतं तेव्हाच कार्यकर्ते आणि कित्येक जण गुलालात नाहून निघालं होतं. अहो रंगपंचमी साजरी झाली होती. सारं मैदान जयघोषानं दाणाणलं होतं. आणि आता हे काय झालं? अहो क्षणात त्याचं नव्हतं झालं. आता संपलं, सारं संपलं. कसं तरी ते पाटलापर्यंत पोचलं आणि त्यांचा तोलच गेला. पाटलाने त्यांना सावरलं. अण्णाने अक्षरशः हंबरडा फोडला. पाटील अण्णांना धीर धीर समजावणीच्या स्वरात म्हणलं, अण्णा, दोंडे आबानं सत्यानं जय मिळवला नाही हो. काहीतरी डाव केलाय त्यानं, काहीतरी डाव केलाय. त्यांच्या पक्षातले 100-150 जण सुताक आल्यासारखी तोंड करून गप उभी होती. तसंच त्यांची फैरी गुलालानं लाल झालेल्या मैदानावरून निघाली. रक्ताचा सडा पडल्यासारखा गुलाल नुसता वासत होता. संध्याकाळी अण्णांना पाटलांनी घरी जाऊ दिलं नाही. पाटलांच्या वाड्यात रातभर राजकारणावर चर्चा झाल्या. शेवटी रमच्या पिवरनं 3 बाटल्या पाटलाने आपल्या खास कपाटातून काढल्या. मटणाचा बेत पण जोडीला होता. सर्जेराव अण्णांनी कधीच आयुष्यात त्या रणचंडिकेला जवळ केलं नव्हतं. तिलाच त्याने आज मनसोक्तपणे आपल्या बाहूत घेतलं. केव्हा तरी मध्यरात्री ही बैठक उठली. जो तो आपापल्या मार्गानं वाट चालायला लागला. शेवटी अण्णांनी खुनीनच पाटलांचा निरोप घेतला. जाता जाता पाटील त्यांना म्हणलं, अण्णा, जीवाला लय घोर लावून घेऊ नका. अहो हो पत्त्याचा खेळ आहे. हा काय समजला? असं म्हणत म्हणतच अण्णा मळ्यात आलं. सुंदऱ्याची दावण उदास वाटली. त्यांच्या पुढचा गवताचा भारा तसाच होता. फलपडत धडपडत त्यांनी पडवी जवळ केली आणि तिथंच अंग टाकून दिलं. कुणीतरी गदागदा हलवतंय, सारखं हलवतंय, कुणीतरी घुसमटतंय. पण कोण असेल? पाटील? नाही, हा गुंगुराचा आवाज. घंटा. सुंदर्या. पण सुंदर्या तर सर्जेरावांना ताडादिशी वीज चमकावी तसं उठलं. उजाडलं होतं. समोर सुंदर्या अजून घुसमटतच होता. सुंदर्या असं म्हणून ते त्याच्या गळ्यात पडलं. अन्यांनी मोठ्यांदा गर्जना केली, गजरे, अगं ह्यो बघ आपला सुंदर्या आला. अण्णांना जीवाभावाचा कोणीतरी भेटल्यासारखा झाला. कारभारीण पळत बाहेर आली. बघती तर सुंदर्या दारात उभा. ते लांबूनच गजराकडे बघून मोठ्या आवाजात म्हणाले, गजरे, आपण विजयी झालो. गुलाल आणि गुलाल. माणसानी आपली किंमत केली नाही, पण ह्या मुख्याचा नवरानं केली. आपण विजयी झालो. ह्योच माझ्या सुंदर्या निवडून आलाय. ह्यो माझा सुंदर्या निवडून आला. जग जिंकून आलाय. सुंदर्याच्या अंगावर गुलालाचं पोतर इथं झालं.
सर्जेरावांना त्यात लाल होऊन त्याच्या भोवतनं बेभानपणानं नाचायला लागलं. असंही लक्षण रासा सुंदर्या. धन्यवाद. रसिक मित्र हो, माझी कथा जरूर आपल्याला जर आवडली असेल तर लाईक करा, त्याच्यावरती कमेंट्स करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारात ही कथा शेअर करायला विसरू नका. आणि हो, ही कथा सातारा आकाशवाणी केंद्रावरती सुंदर रीतीनं प्रकाशित झालेली होती. या कथेचा आस्वाद जरूर घ्या. कथा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ऐकत रहा अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनल. धन्यवाद.